तुम्ही कधी विचार केलाय का की आपली ट्रेन विजेवर धावते तर मग तिच्या मागे जनरेटरचा मोठा डबा का असतो? नेमकं यामागचं रहस्य काय आहे? चला एका मिनिटामध्ये जाणून घेऊयात. ट्रेन धावण्यासाठी वीज वापरते हे तर खरं आहे, पण ही वीज फक्त इंजिनला मिळते जी ट्रेनला पुढे ढकलते. मग डब्यांमधील एसी, लाईट्स, पंखे, मोबाईल चार्जिंगसाठी लागणारी वीज जी आहे ती नेमकी कुठून येते? मग याचसाठी जनरेटर कोच असतो. जुन्या सिस्टीममध्ये ज्याला एंड ऑन जनरेशन म्हणतात, या खास डब्यामध्ये मोठे डिझेल जनरेटर बसवलेले असतात. हे जनरेटर डिझेल जाळून वीज तयार करतात आणि ती पूर्ण ट्रेनच्या डब्यांना पुरवतात. म्हणजेच इंजिन जरी विजेवर धावत असलं तरीही डब्यांमधील सोयींसाठी वेगळी वीज लागते. पण आता तंत्रज्ञान बदलले. नवीन ट्रेनमध्ये हेड ऑन जनरेशन नावाची सिस्टीम वापरली जाते. यामध्ये इंजिन थेट वरच्या तारांमधून येणारी वीज डब्यांनाही पुरवतं. यामुळे जनरेटर कोचची गरज कमी झाली आहे, डिझेलचा खर्च वाचतो आणि प्रदूषण सुद्धा कमी होतं. सेंट्रल रेल्वेने HOG तंत्रज्ञानाचा वापर करून 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 170.7 कोटी रुपयांची बचत केली आहे. म्हणून आता बऱ्याच ट्रेनमधून जनरेटर कोच हळूहळू गायब होत आहेत. मग आता समजलं ना विजेवर धावणारी ट्रेन आणि जनरेटर कोच यामागचं गणित. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमतला फॉलो करायला विसरू नका.